पुंडलीकवरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। आशा जैसे दुःखाते, व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला 18व्या अध्यायाच्या शेवटी या संबंध गीतेचं सार स्वतःच्या मुखातून सांगतात। मुळात विषय जो सुरू झाला तो कर्म संबंधाने सुरू झालेला आहे। कर्मातून सुरू झालेला हा विषय ज्ञानापर्यंत येऊन भगवंतांनी त्याचा समारोप इथं केलेला दिसतो। इति ते ज्ञानम आख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृश्य तददेशेण यथेच्छसी तथा कुरु, असं भगवान अर्जुनाला बोलले। अर्जुना, मी तुला ते गुह्यात गुह्य असणारं ज्ञान सांगितलेलं आहे। कोणतं ज्ञान? भगवंतांनी सांगितलं की कर्म करण्याकरता प्रकृतीचा विचार महत्वाचा असतो। कर्म भगवान करत नाहीत। भगवंताच्या सत्तेनं कर्म होतं हे बरोबर, परंतु कर्म परमात्मा करत नाही। आत्म्याकडून कर्म होतं का? होत नाही, कारण आत्मा व्यापक आहे। कर्माला परिच्छिन्नता लागते। कर्म करण्याकरता देशपरिच्छिन्नता, कालपरिच्छिन्नता, वस्तुपरिच्छिन्नता ही असावी लागते, तर कर्म घडतं। व्यापक असणाऱ्या कोणत्याही तत्वाकडून कर्म घडत नाही। परमात्मा व्यापक आहे, कर्मामध्ये त्या परमात्म्याचा विचार करू नये असं भगवान बोलून गेले। सर्व कर्म सिद्धी लागी ये मुद्दले हो जगी, तेथ न सुवावा अभंगी आत्मराज। अभंग आत्मराज तेथ न सुवावा, त्या कर्मामध्ये त्या आत्मराजाचा विचारच करू नको। कर्माचा विचार हा केवळ आणि केवळ प्रकृतीशी संबंधित आहे। ऐसी शुभाशुभी कर्मे निफजतसे प्रकृती धर्मे, तेथ मती भ्रमे मी करता म्हणे, हा नंतरचा विषय। परंतु प्रकृती करी कर्मे हेच महत्वाचं। जोपर्यंत ती प्रकृती आहे तोपर्यंत कर्म आहे। नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत, या श्लोकावर बोलताना भगवंतांनी स्पष्ट सांगितलं, संग जव प्रकृतीचा त्याग न घडे कर्माचा, ऐसी आही करू म्हणते तयाचा आग्रहो चुरे। कर्माचा संबंध प्रकृतीशी आहे, परमात्म्याशी नाही। अर्जुन म्हणतो बरोबर आहे, कर्माचा संबंध प्रकृतीशी आहे। ती प्रकृती तुझ्याकडून योग्य ते कर्म करून घेईल। तू किती जरी कर्म करणार नाही, मी युद्ध करणार नाही, अशा कितीही जरी वल्गना केल्यास तरी ती प्रकृती तुला शांत बसू देणार नाही। कारण प्रकृती म्हणजे तुझा स्वभाव आहे। भगवंताने अर्जुनाला एक स्मरण करून दिलं त्याच्या चरित्रातलं। उत्तर वैराटीचा राजा तू का निघालासी झुंजा, क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तुझ। क्षात्र स्वभाव प्रकृती, कारण हे सगळं प्रकृतीने केलेले खेळ आहे। क्षात्र स्वभाव तुला झुंजविल, हा क्षात्र स्वभाव तुला युद्ध करायला लावील। कारण बऱ्याच वेळेला आपल्या मनात नसतानाही काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात। आपण ज्या ज्या गोष्टींचा संकल्प करतो तो संकल्प प्रत्येक वेळेला सिद्धीला जाईल याचा नेम नसतो। मनसा चिंतितम कार्यम दैवम अन्यत्र योजयेत, या नियमानं दैवाची योजना वेगळी असते, त्याचं नियोजन वेगळं असतं। आम्ही वेगळा संकल्प करतो, वेगळं काहीतरी ठरलेलं असतं, कर्माचे परिणाम म्हणून काही भोगावे लागतात। एक पारतंत्र्य, कुठेतरी एक पराधीनता माणसाच्या जीवनात शिल्लक राहतेच राहते, जोपर्यंत ते जीव आहे, जोपर्यंत तो जीव आहे, जोपर्यंत ते मानवी जीवन आहे, ती पराधीनता शिल्लक राहणारच आहे। भगवान म्हणाले, उत्तर वैराटीचा राजा तू का निघालासी, तुझा काय संबंध होता त्याच्याशी? हन्नडेच्या रूपानं विराटाच्या घरी राहणारा तू आणि युद्ध यांचा अर्थार्थी काय संबंध आहे? युद्धामध्ये प्रवृत्त होणारा हा ब्रह्मडेच्या रूपात राहू शकत नाही। तू
पुरुष ना धड स्त्री अशा मधल्याच अवस्थेमध्ये तिथे राहिलास, युद्धाचा तुझा काही संबंध नाही, शौर्याचा तुझा काही संबंध नाही. मग असं असताना सुद्धा तुझा युद्धाशी संबंध नसताना कशासाठी त्या उत्तराला मागे घेतलं? आपण स्वतः मागे उभा राहिलास, त्याच्या हातातलं धनुष्य काय घेतलंस, कौरवांचा पराजय काय केलास, काय संबंध होता तुझा? काही संबंध नव्हता. मग जर संबंध नसताना तू युद्ध करतोस, याचं कारण काय? याचं कारण एकच आहे की युद्ध करणं हा तुझा स्वभाव आहे आणि तो स्वभाव तुला गप्प बसू देणार नाही. तो स्वभाव तुला युद्ध केल्याशिवाय शांत बसू देणार नाही. महावीर 11 औक्षहिणी तुवा एके नागविले राणांगणी, तो स्वभाव कोदंड पाणी झुंजविल तू ते. तो स्वभाव तू ते झुंजवील, त्या स्वभावानंच तू युद्ध करशील, प्रकृतीच तुला ते करायला लावील. अर्जुन म्हणतो मान्य आहे, हे तुम्ही जे सगळं मला सांगता ते सगळं मला मान्य आहे. ऐसेनी शरीराकारी यंत्रीभूते अवधारी, वाहुनी हलवी दोरी प्राचीनाची. प्रारब्धाची दोरी जोपर्यंत आहे तोपर्यंत ते सूत्र चालत राहणार आहे, मला कर्म करावं लागणार आहे. तैसे असावे संसारी जोवरी, प्राचीनाची दोरी ती जोपर्यंत आहे तोपर्यंत संसारात राहणं आवश्यकच आहे. प्राचीनाचे निबळे आली कृत्ये कुशला कुशले, व्योमांगी जिराले आभाळी जैसी. प्राचीनाचं बळ असणार, प्राचीन शब्दाचा अर्थ प्रारब्ध असा, प्राचीनाचं बळ असणारच. आपण कर्म करतो त्या कर्माचा प्रकृतीशी संबंध आहे, कर्मातून प्राप्त होणारं म्हणून आम्हाला जे फल मिळतं त्याचाही प्रकृतीशी सरळ सरळ संबंध आहे. आणि मग असं असेल अर्जुना, या सगळ्या प्रकृतीचा तुझा संबंध असून सुद्धा तू युद्ध करणार नाहीस, माझा असंच आहे, मोहग्रस्त झालेला आहेस, या सगळ्या विचाराला काही अर्थ राहत नाही. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं, ही प्रकृती तुझ्याकडून जे कर्म करून घेईल तो भाग वेगळाच आहे, पण त्या प्रकृतीला सुद्धा नियंत्रणामध्ये ठेवणारा जो कोणी एक तत्व म्हणून विचार आहे ज्या कोणत्या तत्वाचा, ते तत्व सुद्धा तुझ्या हृदयातच वसलेलं आहे, हे तुला विसरता येणार नाही. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती, भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. तैसी बीज प्रकृती वशे अनेक भूते एके ईशे, चेष्टवी जती तो असे तुझ्या हृदयी. तो तुझ्या हृदयामध्ये बसलेला आहे. अर्जुन म्हणतो मान्य आहे, कर्माचा संबंध प्रकृतीशी आहे, प्रकृतीवर नियंत्रण करणारा तो माझ्या हृदयामधला बसला, जमलं इथपर्यंत. पुढचा विचार काय? भगवान म्हणतात तो जो तुझ्या हृदयामध्ये बसला, तो जो तुला झुंजवणार आहे, म्हणून ईश्वरू तो गोसावी, तेने प्रकृती हे नेमावी, ती सुखे राबवावी इंद्रिय आपुली, असा जो तो परमात्मा आहे, तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत, तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसी शाश्वतम. अर्जुना, त्या परमात्म्याला शरण जा, तो तुझ्या हृदयामध्ये समग्र बसलेला आहे. त्याला शरण जाणं हेच सर्वात महत्वाचं आहे. गुह्यातलं गुह्य तत्वज्ञान जर तुला सांगायचं असेल तर तमेव शरणम गच्छ, त्याला परमात्म्याला शरण जा, हे मी तुला सांगितलं. त्याला शरण जा, आपलं सर्व त्याला समर्पित कर. तया अहम वाचा चित्त अंग, देवोनिया शरणरीग, महोदधिका गांग रिगाले जैसे. समुद्रामध्ये नदीनं समर्पित होऊन जावं तसं आपण परमात्म्याला समर्पित व्हावं. जोपर्यंत गंगा समुद्राला मिळत नाही तोपर्यंत गंगेचं स्वतंत्र अस्तित्व आहे, तोपर्यंत गंगेची स्वतंत्र ओळख आहे, तोपर्यंत तिच्या प्रवाहाला आवेग आहे, तोपर्यंत तिला 2 तट आहेत, तोपर्यंत तिचं पावित्र्य आहे, तोपर्यंत सगळं हे खरं आहे. तिला गंगा हे नाव आहे. पण एकदा का ती समुद्राला मिळाली, आता ती गंगा राहिली नाही, तिचं संपलं. गंगा हे नाम संपलं, तिचा प्रवाह संपला, तिचे 2 तट संपले. 2 तट संपणं म्हणजे भेदाभेद संपून गेले. हे भेदाभेद संपले, तिचा प्रवाह संपला म्हणजे पुढं 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 जाणं संपून गेलं, तिचं नाम संपून गेलं. गंगा हे नाव संपलं. समुद्राला मिळेपर्यंत गंगा, समुद्राला मिळाल्यावर कसली गंगा? एक झाली. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय, फेडीत पापताप पोखित तिरीचे पादप. हे तिचं कार्य संपून गेलं. आता एकदा समुद्रात जाय
तोपर्यंत हे सगळं बरोबर आहे, तिचं कार्य बरोबर आहे, पाप विनाशकता तिची बरोबर आहे, इतरांना तहान लागली असेल तर ती शमवणं हे तिचं काम, हा परोपकार बरोबर आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी एकदा समुद्राला मिळाली की ती संपून गेली. का संपून गेली? कारण त्या गंगेची जी स्वतंत्र ओळख आहे, कोणत्याही व्यक्तीची परमात्मा भिन्न म्हणून जर स्वतंत्र ओळख असेल तर ती 3 तत्वावर आधारित असते. अहम, वाचा, चित्त. याच्याने जीव हा परिच्छिन्न ठरतो. अहंतेने जीव परिच्छिन्न ठरला, वाचेने जीव परिच्छिन्न ठरला, चित्ताने अंतःकरणावच्छिन्नता आहे म्हणून परमात्म्याला जीव म्हटलं जातं, नाहीतर तो परमात्माच ना. अंतःकरणावच्छिन्नता नसेल, ही उपाधी जर गेलीच तर उपाधी रहित झालेला तो जीव राहील कसा? तो परब्रह्मच होईल ना. अहम, तुझा अहम देवाला दिला पाहिजे, वाचा देवाला दिली पाहिजे, चित्त देवाला दिलं पाहिजे. कायिक, वाचिक, मानसिक तिन्ही सांगितलं. अहम, वाचा, चित्तांग देवोनिया शरणरीग. कसं जायचं शरण? गंगेप्रमाणे. महोदधिका गांग रिगाले जायचे. उदाहरण तेवढ्या करता दिलं. अशा पद्धतीनं जर भगवंताला शरण जाशील, कोणत्या पद्धतीनं? भक्तिशास्त्रामध्ये शरणागतीचा एक स्वतंत्र विचार आला. 6 प्रकारची शरणागती, 3 प्रकारची शरणागती, वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा विचार आहे. भगवान इथं बोलताना 3 पद्धतीनं बोलतात. अहम, वाचा, चित्त, अंग, 4 पद्धतीनं. देवनिया शरणरीग. 2-3 अंगानं याचा विचार आपल्याला करता येतो. अहम दे, वाचा दे, चित्त दे, अंग दे, शरण जा. अहम दे, वाचा दे, चित्त दे, अंग दे, या 4 पद्धतीपेक्षा आणखीन एक वेगळी पद्धत आहे. वाचा, चित्त, अंग देऊच नकोस. कारण शरणागती प्राप्त झाल्यानंतर सेवेला शरीर लागणार आहे. ते देऊन टाकून शरीर कुठे ठेवशील? शरीरच जर तू देऊन टाकशील तर सेवा कशी करशील? वाचाच जर देऊन टाकशील तर नामस्मरण कसं करशील? अंग जर देवाला देशील तर सेवा करता येणार नाही. चित्त देवाला देशील तर चिंतन करता येणार नाही. मग हे काहीच देऊ नको. वाचा, चित्त, अंग तुझ्याजवळच ठेव, पण या तिन्हीचा अहम मात्र देवाला देऊन टाक. वाचेतला अहम, चित्तातला अहम, अंगातला अहम देवाला देऊन टाक. एकदा अहंकाराचं समर्पण झालं की तुझं स्वतंत्र अस्तित्व राहणार. हे जर तुला करता आलं तर त्या परमात्म्याला अशा पद्धतीनं स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाचा विचार न करता अथवा स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व अबाधित न ठेवता तुला जर भगवंताला शरण जाणं शक्य असेल, जर ते करता आलं तर त्याच्याप्रती मोठी कोणती भूमिका भक्तिशास्त्रामध्ये राहत नाही, परमार्थामध्ये राहत नाही. आणि अशा पद्धतीनं भगवंताला शरण जाणं याच्यातच जीवनाची कृतार्थता आहे. याच्यातच तुला ज्ञानही मिळेल, याच्यातच तुला उपासनाही होईल, याच्यातच तुझं सगळं होऊन जाईल. अर्जुन म्हणतं हे बरोबर आहे. तुम्ही म्हणता बरोबर आहे. अर्जुनालाही ते पटतं. अडचण हीच आहे, सगळ्यांनाच सांगितलेलं सगळंच पटतं पण प्रवचनापुरतं. सगळंच पटतं. जी भूमिका आपण प्रवचनामध्ये थोडीशी सोपपत्तिक मांडू, थोडंसं त्याला दृष्टांत देऊ, थोडी प्रमाणाची जोड देऊ, तर कोणती भूमिका आम्हाला पटायला तयार आहे. मग ते सांख्य असेल त्या पद्धतीनं मांडलं की सांख्य बरं वाटतं. नैयायिकांची भूमिका तशी मांडली की ती बरोबर वाटते. योगाची भूमिका मांडली की ती बरोबर वाटते. भक्तीची भूमिका मांडली की ती बरोबर वाटते. ज्ञानाची मांडली ती बरोबर वाटते. सगळ्याच भूमिका आम्हाला प्रत्येक वेळेला बऱ्या वाटतात. पण प्रवचन संपलं की त्याच्याबरोबर त्या भूमिकाही संपून जातात. तेवढ्या पुरताच त्याचा विचार. कर्ममार्गानं आपल्याला परमात्म स्वरूपाला प्राप्त होता येणार नाही. याच्याकरता कर्ममार्ग हा ज्ञान मार्गाचं साधन म्हणून स्वीकारलं पाहिजे. हे पहिल्यापासून भगवान 18व्या अध्यायात बोलत आले. 18व्या अध्यायाचा विचारच खरं म्हणजे तिथून सुरू झाला. तिथून सुरू झाला. त्यानंतर भगवंतांनी कर्माचा विचार सांगितला, क्रमाचा विचार सांगितला. असं असं केलं पाहिजे, या क्रमाने गेलं पाहिजे, असं झालं पाहिजे, पहिल्यांदा हे केलं पाहिजे, नंतर ते केलं पाहिजे. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्यच शब्दादीन विषयास्त्यक्त्वा रागद्वेषविद्वेषच विविक्त सेवी लघभाषी यतवाक्काय मानसा. हा क्रमयोग सांगितला ना.
अमुक अमुक केलं पाहिजे बाबा, पहिल्यांदा असं केलं पाहिजे, तरी गुरु दाविलिया वाटा, यवोनी विवेक तीर्थ तटा, बुद्धीचा मळकटा धुतला तेणे, हे पहिल्यांदा झालं पाहिजे, मग पुढं असं झालं पाहिजे, मग पुढं तसं झालं पाहिजे, मग इंद्रियांना अशी गोडी लागली पाहिजे, मग असं त्यांना दिग्दर्शन केलं पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, असं करता 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 परमात्म स्वरूपाला आपण प्राप्त झालं पाहिजे. भगवान हे बोलले. अर्जुनाला तो क्रमयोगही भगवंतांनी सांगितला. पण अडचण ही आहे की स्वतःच्या जीवनाच्या इतिकर्तव्याच्या ज्या भूमिका वेदांतांनी सांगितल्या त्या एकदा सांगून कधीच चाललं नाही. या भूमिका पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात. म्हणून प्रवचनात ऐकलेलं प्रवचनापुरतंच राहून जातं. मग पुन्हा तेच सांगावं लागतं, पुन्हा तेच सांगायचं, पुन्हा तेच सांगायचं. 2-2दा 3-3दा 5-5दा नाही, उपनिषदाचा विचार केला तर 9-9दा तत्वमसी महावाक्याचा उपदेश आला. ज्ञानेश्वर महाराजांनी एकदा बाबा सगळ्यांनी हरिमुखे म्हणा एकदाच म्हटलं असतं तर चाललं नसतं काय, पण त्याच चरणामध्ये 2दा म्हणाले, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. 2दा ज्ञानोबाऱ्यांना सांगावं लागलं. अर्जुनाला पहिल्यांदा हे सांगितलेलंच होतं, पुन्हा सांगावं लागलं. आणि हे गुह्यातलं गुह्य जेव्हा भगवान बोलले तेव्हाही ते तत्वज्ञान पुन्हा सांगावं लागलं. श्वेतकेतूला केलेला उपदेश एकदा केला नाही बरं, नुसतं तत्वमसी श्वेतकेतू एवढं म्हणूनच उपनिषद थांबलं नाही. प्रत्येक वेळेला तत्वमसी सांगत असताना प्रत्येक वेळेला नवीन उपपत्ती, प्रत्येक वेळेला नवीन दृष्टांत दिला, प्रत्येक वेळेला नवीन पद्धतीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. कळलं नाही. बऱ्याच वेळेला हीच अडचण आहे. दृष्टांत कळतो पण त्या दृष्टांताचा अनुबंध सिद्धांताशी कसा जोडायचा ती संगती बऱ्याच वेळेला लागत नाही. स्वाभाविक आहे, लागावी अशी अपेक्षाही नाही. एकदा सांगितल्यावर सगळ्यांनाच कळलं असतं तर एकदाच तत्वमसी पहिल्या चातुर्मासाला म्हणल्यानंतर पुढचे चातुर्मास करायचं कारणच राहिलं नसतं. कशासाठी पुन्हा पुन्हा ऐकायचं? अनेक गोष्टी त्याच्यात आहेत. पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, बुद्धी ग्रहण करत नाही म्हणून. पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, विश्वास बसत नाही म्हणून. पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, ऐकलेलं आणि अनुभवलेलं याच्यामध्ये अंतर पडतं म्हणून. अनेक कारण आहेत. मी तत्वमसी महावाक्य ऐकतो आणि माझा नित्य प्रापंचिक अनुभव हा जर भेदाचा असेल तर तत्वमसी मला कळणार नाही. कारण का? कारण अनुभवाला आलेला भेद आहे आणि ऐकलेला अभेद आहे. मनुष्य जे अनुभवाला येतं त्याच्यावर विश्वास जास्त ठेवतो, जे ऐकतो त्याच्यावर पटकन विश्वास बसत नाही. मग सांगा पुन्हा एकदा, तत्वमसी श्वेतकेतो तत्वमसी ते तूच आहेस. प्रत्येक वेळेला नवीन उदाहरण, प्रत्येक वेळेला नवीन उपपत्ती, प्रत्येक वेळेला नवीन युक्ती. कधी त्याच्याकडून काही काम करून घेणं, असं कर, बाहेर जा, पाणी भरून आण, अमुक कर, तमुक कर, हे कर, आता पाणी सांडून दे, काय फुटलं हे बघ. हे सगळं सांगण्यामध्ये ज्ञानोबाऱ्यांनी दिलेला दृष्टांत जर बघितला तर घटामध्ये भरलेलं पाणी नेताना जर घट हातातून पडला आणि फुटला तर घट फुटतो का पाणी फुटतं? फुटतो. तो घट फुटतो. उपाधीचा बाध व्हावा लागतो, स्वरूपाला धक्का लागतच नाही. मग ज्याला धक्का लागत नाही ना, श्वेतकेतो तत्वमसी तेच तू आहेस. ज्याला धक्का लागला नाही, ज्याच्यामध्ये विच्छेद निर्माण झाला नाही, ज्याच्यामध्ये भेद निर्माण झाला नाही, ज्याच्यामध्ये भिन्नता द्वैत निर्माण झालं नाही, तत्वमसी श्वेतकेतो तेच तू आहेस. हे पुन्हा पुन्हा सांगावं लागलं. तसं भगवान म्हणतात, अर्जुना मी तुला गुह्यातलं गुह्य सांगितलं, तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. पण तुला म्हणून सांगतो, तू माझा आवडीचा आहेस म्हणून सांगतो, हे मी जे तुला सांगितलंय ते नीट व्यवस्थितपणानं ग्रहण कर. आणि ते ग्रहण करून विचार कर, आणि विचार करून मग तुला जे योग्य वाटतं ते तू कर. इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृश्यैतदेशेण यथेच्छसी तथा कुरु. विमृश्यैतद, नीट विचार कर आणि मग विचारांती तुला जे योग्य वाटेल ते तू कर. भगवंताची इथली भूमिका थोडीशी तटस्थ आहे. त्याचं कारण आहे, हे ताटस्थ्य भगवंतानी ठेवलं कारण मागे वापरलेले भगवंतानी वापरलेले शब्द त्याला कारण ठरतात. सर्वधर्म ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती, आणि मग तो जो ईश्वर आहे तमेव त्याला शरण जा असं भगवान बोलले. या श्लोकामध्ये, पुढच्या श्लोकामध्ये मला शरण ये हे भगवान बोलतात.
तमेव शरणम गच्छ हे पहिल्यांदा, आणि नंतर बोलताना सर्वधर्मान परित्यज्य माम, तमेव नाही, आता माम झालं. ते माम म्हणल्यानंतर मग ते ममत्व अर्जुनाच्या बद्दल त्या पद्धतीनं निर्माण होणं हे स्वाभाविक होतं. पण त्याला शरण जा म्हटल्यामुळं भगवान थोडं तटस्थतेनं सांगतात, आता तुला योग्य वाटेल ते कर. आई जेव्हा मुलाला समजावते, त्यांनी अभ्यास करावा म्हणून समजावते, त्यावेळी अभ्यास न केल्याचे काय तोटे हे व्यवस्थितपणानं मांडून झाल्यानंतर, हे बघ आता मी तुला समजावून सांगितलंय, अभ्यास नाही केलं तर असं असं होईल, तू नापास होशील, लोक तुला हसतील, लोक तुझ्या वडिलांना नावं ठेवतील, लोक तुला नावं ठेवतील, शिक्षक तुला मनातून काढून टाकतील, शिक्षक तुला जवळ येऊ देणार नाहीत, तुझे मित्र तुला जवळ येऊ देणार नाहीत, मी तुझ्यावर प्रेम करणार नाही. पण तू जर अभ्यास केलास तर मग हे असं असं होईल, मित्र तुला जवळ करतील, शिक्षक तुला जवळ घेतील, बाबा तुझे लाड करतील, मी तुला हवं ते करून देईल. हे सगळं सांगून झाल्यावर मग आई म्हणते, बघ दोन्ही भूमिका मांडल्यात, आता विचार कर आणि तुला जे योग्य वाटेल ते कर. हे म्हणणं कधी संभवतं? यथेच्छसी तथा कुरु हे म्हणणं कधी संभवतं? ज्या वेळेला आपण मांडलेल्या दोन्ही पक्षातला आपल्याला उचित वाटणाराच पक्ष समोरचा मनुष्य निवडेल ही खात्री वाटते, तेव्हाच मनुष्य म्हणतो आता तुला जे वाटेल ते कर बाबा, तुला योग्य वाटेल ते कर. का? कारण माहिती असतं तो आपल्या मनासारखाच वागणार आहे. भगवान म्हणाले यथेच्छसी तथा कुरु. अर्जुनाच्या मनात तरी विकल्प आहे, तरी काय करावं ते एकदम कळत नाही. ज्ञान झालंय, दोन्ही बाजू कळाल्या आहेत, पण अर्जुनाची पहिल्या अध्यायापासून जी भूमिका आहे ती पुन्हा एकदा इथे दिसते आपल्याला. अर्जुन वेडा नाही, अर्जुन मूर्ख नाही, अर्जुनाला काहीच कळत नाही असं नाही. जर असा अर्जुन असता तर भगवंताचा प्रिय ठरला नसता. या कालामध्ये युद्धाच्या आरंभी भगवंतानी ज्ञान दिलं म्हणून अर्जुन लाडका नाही, अर्जुन लाडका आहे म्हणून भगवंतानी ज्ञान दिलं. तो आधीपासूनच लाडका आहे. त्याला भगवंतानी नेहमीच अर्जुनाची पाठराखण केलेली आहे, नेहमीच त्याला वाचवलेलं आहे. अगदी या युद्धाच्या आरंभी सुद्धा बर्बरिक एवढा प्रबल असताना सुद्धा बर्बरिकाचं मुंडकं उडवलं आणि अर्जुनाचं रक्षण केलं. अर्जुनाच्याच हातून विजय मिळवायचा होता हा आग्रह भगवंताचा होता. भगवंतानी नेहमीच अर्जुनाला पाठीशी घातलंय. अर्जुनाचे सगळेच दोष कानाआड डोळ्याआड केलेले आहेत. हे सगळं जरी खरं असलं, भगवंताचं अर्जुनावर नितांत प्रेम आहे. त्या प्रेमाबद्दल संशय घ्यायचं काही कारण नाही. पण इतकं प्रेम भगवान ज्या अर्जुनावर करतात, तो अर्जुन काही मूर्ख आहे काय? तेव्हा मला कळत नाही युद्ध करू का करू नको, इतकी सामान्य भूमिका अर्जुन घेणार नाही. ज्या अर्जुनाला तत्वज्ञानातले बारकावे माहिती आहेत, ज्या अर्जुनाला प्रश्न कसा विचारावा माहिती आहे, भगवंताला सुद्धा काही वेळेला कोंडीत पकडण्याचा अर्जुन प्रयत्न करतो, इतका शहाणा असणारा अर्जुन युद्ध करावं की करू नये इतक्या क्षुल्लक प्रश्नात अडकेल काय? अर्जुनाला सामान्य नाही समजायचं. गीतेमध्ये गंमत ही आहे, संजय आणि भगवान श्रीकृष्ण यांचेच उल्लेख आदराने होतात. धृतराष्ट्राचा आणि अर्जुनाचा उल्लेख कधी आदराने होत नाही. अर्जुन म्हणाले असं कोणी म्हणत नाही, अर्जुन म्हणालाच. पण संजय म्हणाले, भगवान म्हणाले, धृतराष्ट्र म्हणाले कोणी म्हणत नाही. हा धृतराष्ट्राबद्दल मान्यच आहे की म्हणाला म्हणलं काय, म्हणाले म्हणलं काय, ठीक आहे. पण अर्जुनाबद्दल अर्जुन म्हणाला, अर्जुन असं बोलला, ज्ञानोबारांनी सुद्धा एकेरीच उल्लेख केला. ज्ञानोबारांनी तरी कुठं त्याचा आदरार्थी उल्लेख केला, एक वचनेच उल्लेख केला. असं जर असेल, अर्जुन सामान्य श्रोता नाही, अर्जुनाला काही कळत नाही असं नाही, अर्जुनाला कळतं सगळं. मग अर्जुनाची अडचण कुठे आहे? कळत नाही ही अर्जुनाची अडचण नाही आहे, निश्चय करता येत नाही ही अर्जुनाची अडचण आहे. निश्चयापर्यंत स्वतःच्या बुद्धीने येऊ शकत नाहीये. युद्ध करण्याचा फायदा त्यालाही माहिती आहे, युद्ध करण्याचा तोटा त्यालाही माहिती आहे. युद्ध केलं तर राज्य मिळेल त्यालाही कळतं, युद्ध नाही केलं तर मी नरकात पडेन त्यालाही माहिती आहे. कळतच नाही असं नाहीये. पण ह्याच्यापैकी काय नेमकं निवडावं? विवेकाचा अर्धा भाग अर्जुनाच्या जीवनात सुरुवातीला दिसतो आणि उरलेला भाग पूर्ण करण्याकरता भगवंतांनी गीता सांगितली. अजूनही निर्णय होत नाही. यथेच्छसी तथा कुरु असं म्हणलं की पुन्हा अर्जुनाला थोडंसं निराधार झाल्यासारखं वाटतच आहे. सांगितलंय यांनी खरं, आता तुला योग्य वाटेल ते कर असं म्हणणं ठीक आहे, पण अर्जुन म्हणतो अजून नाही.
सांगितलंय पण मला अजून नीट कळालं नाही. अर्जुनाच्या हा मनातला भाव ओळखून भगवान अर्जुनाला म्हणतात, मी तुला सगळं सांगून यथेच्छसी तथा कुरु म्हणतो, तरी जर तुला ते कळत नसेल, निर्णयावर येता येत नसेल, तर एकच कारण आहे, मी जे सांगितलंय ते तुला नीट कळलेलं नाही. विचाराची निश्चिती झाली की ती कृतीतून प्रकट व्हायला वेळ लागत नाही. ज्या अर्थी मनुष्य कृती करायला कचरतो आहे त्या अर्थी त्याचा विचार पक्का नाही. हे त्याचं सरळ कारण आहे. ज्याचा विचार पक्का झाला त्याला कृती करायला वेळ लागत नाही. सोपं उदाहरण सांगायचं झालं तर अन्नामध्ये विष आहे हे कळल्यावर अन्नाचा त्याग करायला वेळ लागतो काय? वेळ लागत नाही. का? कारण हे अन्न खाऊ तर आपण मरू हा निश्चय झालेला आहे, हे पटलेलं आहे बुद्धीला. आणि विचाराचा निश्चय झाला मग ते ताट बाजूला सारायला वेळ लागत नाही. विषय रांधिली रस सोये जेवणारा तो ताटची सांडोनी जाय. ज्ञानोबराय बोलतात, ताटची, अन्न नाही, ताटच सांडून बाजूला होतं. का? विचार पटला, कृतीत यायला वेळ लागत नाही. ज्या अर्थी कृतीत यायला वेळ लागतो त्या अर्थी विचार अजून पक्का झाला नाही. एक अनुमान भगवंतानी केलं, अर्जुनाकडे बघितलं, अजून विचार निश्चित होत नाही ना तुझा? हरकत नाही. कृती चुकली तर सांभाळणं अवघड जातं, विचार चुकला तर पुन्हा सांगता येतो. भगवान म्हणाले हरकत नाही, अजून तू कृतीपर्यंत आला नाहीस ना, यथेच्छसी तथा कुरु असं म्हणूनही तुझं धाडस होत नाही ना, म्हणजे विचाराच्या बाबतीत अजून तुझ्या अंतःकरणात दोलायमान अवस्था आहे, अजून निश्चयापर्यंत तू आला नाहीस. ठीक आहे, हरकत नाही, मी तुला पुन्हा सांगतो. म्हणून भगवान बोलले, सर्व गुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः दृष्टोसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम. मी तुला पुन्हा सांगतो. का पुन्हा सांगतो? कारण तू माझा प्रिय आहेस म्हणून मी तुला पुन्हा सांगतो. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा समजावून सांगणं हे जोपर्यंत ऐकणाऱ्यावर प्रेम केलं जात नाही तोपर्यंत होत नाही. आपल्यालाही आठवत असेल, 2 पद्धतीचे शिक्षक पूर्वीच्या काळात होते. एक शिक्षक होते, विद्यार्थ्यांनी कितीदाही विचारू दे न चिडता प्रेमानं समजावून सांगत होते. गुरुजी समजलं नाही, ठीक आहे, अजून सांगतो, अजून सांगतो, अजून सांगतो. दुसरे एक गुरुजी होते, 1-2 वेळेला समजावून सांगत असत आणि पुन्हा विचार, लक्ष कुठं होतं मग? तेव्हा अक्कल काय गहाण पडली होती काय? मी सांगितलं ना 2-2दा, कितीदा सांगायचं? आम्हाला एवढेच उद्योग आहेत का? या गुरुजींचं प्रमाण अलीकडे वाढलं. पहिले गुरुजी तसेही संपत आले. जोपर्यंत विद्यार्थ्यावर गुरुजी प्रेम करत नाहीत तोपर्यंत विद्यार्थ्याच्या ठिकाणी असणारं अज्ञान दूर करण्याची तळमळ त्यांच्या अंतःकरणात निर्माण होणारच नाही. कितीदाही विचारू दे, त्याने पुन्हा सांगितलंच पाहिजे. कारण एकदा सांगून कळतील असे विद्यार्थी जर सगळ्याच शिक्षकांना मिळत गेले तर आदर्श विद्यार्थी पुरस्कार द्यावा लागतो, आदर्श शिक्षक नव्हे. एकदा सांगितल्यावर कळलं असं विद्यार्थी मिळाल्यावर मग काय प्रश्न आहे? तू का म्हणे कानी ऐकिली मात तोची झाला घात जीवपणा, असं जर सगळ्यांच्याच बाबतीत झालं असतं तर सांगणाऱ्याला किंमत किती हो. पुन्हा पुन्हा सांगितलं पाहिजे. अर्जुनावरच्या नितांत प्रेमापोटी भगवान बोलतात, अर्जुना तू चिंताच करू नकोस, कळलं नाही ना, मी आहे ना इथं, तुझ्याच करता उभा आहे, तुला सांगावं या हेतूनच मी इथे उभा आहे, तू चिंता करू नकोस. नाही कळलं का? मी तुला पुन्हा सांगतो. कशामुळे सांगतो? माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून सांगतो, तुझं हित होण्यात मला आनंद आहे म्हणून सांगतो. नाही, हे तत्वज्ञानच इतकं गोड आहे की हे पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं म्हणून तुला पुन्हा पुन्हा सांगतो. 15व्या अध्यायामधली भूमिका आपण पहा भगवंताची. अर्जुनाने विचारलं, देवा मला कळलं नाही, संसार वृक्षाचं रूपक तुम्ही केलंत गोष्ट खरी, पण मला कळलं नाही, पुन्हा एकदा सांगता का? भगवान म्हणाले, त्याचीच वाट बघत होतो. तू कधी म्हणतोयस की हे पुन्हा एकदा सांगा, त्याचीच वाट बघत होतो. आपल्यालाच पुन्हा एकदा सांगता यावं याच्याकरता वक्ते अवघड करून सांगतात असं नाही. असं नाही, भगवंतानी व्यवस्थित रूपक करून सांगितलं. अलंकाराचा आधार कधी घेतला जातो? रूपक अलंकार आहे की नाही? अलंकाराचा आधार कधी घेतला जातो? जेव्हा सिद्धांतामध्ये शब्द निरुपयोगी ठरतात तेव्हा अलंकाराचा आधार घ्यावा लागतो. आपण विचार करून पहा, विनाकारण अभंगामध्ये दृष्टांत येत नाहीत.
उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो. काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. हे बोलताना तुकाराम महाराज काय म्हणाले, काय सांगू आता, सांगण्यासारखं माझ्याजवळ नाही, माझे शब्द त्यांचं वर्णन करण्यासाठी पुरेसे नाहीत. काय वाणू आता, न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे वाणी न पुरे. तिथं माझी भाषा चालत नाही. काय द्यावे, कृती चालत नाही. काय सांगू, शब्द चालत नाहीत. मग शब्द आणि कृती जिथं चालत नाहीत तिथं जर काहीच सांगता येत नसेल तर अलंकाराचा आधार घेतला पाहिजे. म्हणून तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, हा दृष्टांत द्यावा लागला. अलंकाराची योजना त्याच वेळेला आहे जेव्हा सांगण्याकरता शब्द अपुरे पडतात. भगवान अर्जुनाला जी भूमिका सांगतात ती याच पद्धतीची. वृक्षाचं रूपक करून भगवंतानी सांगितलं म्हणजे सोपं करूनच सांगितलं. रस निर्माण व्हावा म्हणूनच अलंकाराची योजना केली जाते. त्याकडे प्रवृत्त व्हावं विचाराकडे म्हणूनच अलंकाराची योजना केली जाते. पण अर्जुन म्हणतो देवा मला कळलं नाही, हे संसाराचं स्वरूपच कळलं नाही, पुन्हा सांगता का. भगवान म्हणाले पुन्हा सांगतो. अर्जुना आम्हा वाडे कोडे अखंड बोलो आवडे, परी काय कीजे न जोडे पुसती ऐसे. अर्जुना मला बोलायची इतकी आवड आहे, इतकी आवड आहे, पण काय करू विचारणारच कोणी भेटत नाही. अर्जुनाच्या पुढे भगवान हे बोललेत 15व्या अध्यायात, आम्हा वाडे कोडे अखंड बोलो आवडे. मला खूप बोलायला आवडतं, अखंड संसार आणि परमार्थ या संबंधानं बोलत राहावं मला वाटतं, पण काय करू चांगला विचारणाराच भेटत नाही. आता तू भेटलास ना, आता तू आवडत नाही, आता तुला पुन्हा सांगतो. म्हणून द्वामिमो पुरुषोलोक 1 पासून पुन्हा भगवंतानी तो विचार सांगायला प्रारंभ केला. अर्जुनाला दिलेल्या अलिंगनातून भगवान बाहेर पडले. नको बाबा, याला अलिंगन देत बसू तर एकरूपता होईल, एकरूपता झाली तर सांगायला कोणी सापडणार नाही, नको. ताबडतोब बाहेर काढला अलिंगनातून. पुन्हा 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 भगवान अर्जुनाला हे सांगतात. 15व्या अध्यायात पुनरुक्ती झालीच, 18व्या अध्यायात पुन्हा सांगितलं. मी तुला सांगूनही मी पुन्हा तुला सांगतो. आणि हे वर्म आता तू लक्षात ठेव. काय वर्म, परमार्थाचं एकच गुह्यातलं गुह्य सूत्र म्हणून भगवान सांगतात. मनमना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. अर्जुना, मनमना भव मद्भक्तो भव मद्याजी भव माम नमस्कुरु. 9व्या अध्यायामध्ये सांगून झालं होतं की नाही शेवटच्या श्लोकात, तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. सांगून झालं. माझेनी अनुसंधाने देख संकल्प जाळणे निश्चेक मद्याजी चोख याचे नाव. 2 श्लोकामध्ये संपूर्ण श्लोकाचा गोश्वारा भगवंत ज्ञानोबा सांगून टाकला. मनमना भव, मन मला दे, मन मला देणारा हो. मद भक्तो भव, माझा भक्त हो. मद्याजी भव, माम नमस्कुरु, माझं यजन, मला नमस्कार करणारा हो, मला नमस्कार कर. भगवंतांनी सांगितलं, ज्ञानोबारांनी त्याचा अनुवाद केला. 9व्या अध्याय संपूनही गेलं, पुढं 10वा झाला, 18वा आला आणि भगवान सांगतात पुन्हा एकदा तुला सांगतो. मनमना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. प्रतिजाने प्रियोसी मे म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा सांगतो. काय, काही नाही, तुझ्या सर्व व्यापाराला मला विषय कर. तरी बाह्य आणि अंतरा आपुल्या सर्व व्यापारा मज व्यापका ते विरा विषय करी. मला व्यापकाला आतल्या बाहेरच्या दोन्ही व्यापाराला मला विषय कर. बाहेरचा व्यापार म्हणजे कर्म आहे, आतला व्यापार म्हणजे ज्ञान आहे. ज्ञानाचा आणि कर्माचं आलंबन एक असलं पाहिजे आणि तो मीच असलो पाहिजे हे भगवान बोलतात. मज व्यापका ते विरा विषय करी. तमेव शरणम गच्छ, इथं त्याला शरण जा इथपासून सुरू झालेला विचार आता मी पर्यंत येऊन थांबला. मज व्यापका ते विरा विषय करी. मला एका व्यापकाला विषय कर. व्यापक आहे म्हणल्यानंतर कर्माचा विषय तोच होणार, ज्ञानाचा विषय तोच होणार. अशा पद्धतीनं जर तू वागशील, अशा पद्धतीनं जर तू हे करशील तर तुला हे गुह्य कळेल. आणि हे गुह्य एकदा तुला कळालं की मग तू कोणी माझ्यापासून वेगळा राहणार नाहीस हे भगवान बोलतात. कसं आहे हे ज्ञान? कर्म या साधनातून सुरू झालेला हा विचार ज्ञानापर्यंत येऊन थांबतोय. ऐका, संगती काय त्याची पहा.
कर्मापासून सुरू झालेला विचार ज्ञानापर्यंत येऊन थांबतो, कारण ज्ञान आणि कर्माचा समन्वय मानायला ज्ञानेश्वर महाराज तयार नाहीत. आचार्यांनी समन्वय मानला नाही, समुच्चयाचा विचार आला पण समन्वयाचा विचार आला नाही. कर्म हे शेवटी ज्ञानाचं साधनच ठरतं. ज्ञानप्राप्तीचा अधिकार प्राप्त करून घेण्याकरता कर्मानं अंतःकरण शुद्धी करून घेतली पाहिजे. वेदांतांनी हाच विचार मांडला. मग या कर्मातून ज्ञानापर्यंत आणि ज्ञान झाल्यानंतर बाधित अनुवृत्तीनं होणारं कर्म, याची संचिती ज्ञानेश्वर महाराज नंतर लावून देतात की अर्जुना, अशा पद्धतीनं जर तू करशील तर काय करावं लागेल. जे आधी तव पंडुसुता सर्व कर्मे मज अर्पिता सर्वत्र प्रसन्नता लाहिजे माझी. जर सगळी कर्म मला समर्पित करशील तर माझी प्रसन्नता तुला प्राप्त होईल. प्रसन्नता हा शब्द प्रसाद या रूपाने आला. प्रसन्नता, प्रसाद, माझा प्रसाद तुला प्राप्त होईल. कर्म समर्पित करता आली पाहिजे. कोणतं कर्म? कोणतंही, जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे. कोणतंही कर्म, यत करोषि यद असनाशी यज्जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. मलाच समर्पित करायचंय. कारण ज्ञानानंतर आपली कर्म भगवंताला समर्पित करणं हेच सर्वात जास्त महत्वाचं आहे. कशा पद्धतीनं? नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये भक्तीचा विचार सांगत असताना जी भिन्न भिन्न मतांतर आपल्या समोर ठेवली, त्याच्यातून नारद महर्षींनी स्वतःचं एक मत या सर्व मतांतरामध्ये शेवटचं म्हणून आपल्या समोर ठेवलं. कुणाला भक्ती म्हणजे काय वाटतं, कुणाला भक्ती म्हणजे काय वाटतं? तल्लक्षणानि वाच्यन्ते नाना मतभेदात. इथून सूत्र सुरू झालं, विचार सुरू झाला. काय वाटतं कुणाला? मग पहिलं एक मत आलं व्यास महर्षींचं. त्यांनी पहिल्यांदा असं सांगितलं, पूजादिषु अनुरागः इति पाराशर्यः. व्यास महर्षींचं असं मत आहे, भगवंताच्या पूजेतला अनुराग म्हणजे भक्ती. ठीक आहे. त्याच्या पुढचा विचार आला कथादिषु इति गर्गः. व्यास महर्षींपेक्षा गर्गाचार्यांचं मत वेगळं आहे. गर्गाचार्य असं म्हणतात की पूजेतल्या अनुरागाला भक्ती म्हणत नाहीत, मग कथेतल्या अनुरागाला भक्ती म्हणतात. भगवंताच्या कथेचं श्रवण घडलं पाहिजे, कथा घडली पाहिजे आणि ती प्रेमाने घडली पाहिजे. याला आम्ही भक्ती म्हणतो. भगवंताबद्दल अखंड बोलत राहणं, भगवंताबद्दल अखंड ऐकत राहणं, भगवंताचं चिंतन करणं, आम्ही त्याला भक्ती म्हणतो. गर्गाचार्यांनी सांगितलं. यांच्यापेक्षा शांडिल्य ऋषींचं एक वेगळं मत नारद महर्षी मांडतात. आत्मरती अविरोधेन इति शांडिल्यः. पुढचं सूत्र आलं. आत्मरती अविरोधेन, आत्मस्वरूपाबद्दलचा अविरोध, आत्म्याबद्दलच्या आत्मस्वरूपाच्या प्रेमाबद्दलचा अविरोध म्हणजे भक्ती. आत्मस्वरूपाचं चिंतन, आत्मस्वरूपाची यथार्थ जाणीव, यथार्थ किंवा प्रत्यभिज्ञा ज्याला म्हणतात, ही प्रत्यभिज्ञा होणं भक्ती. भक्तीचं स्वरूप आचार्यांनी सुद्धा विवेक चूडामणीमध्ये अशाच पद्धतीचं सांगितलं. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. आचार्य हेच बोलले विवेक चूडामणीमध्ये. मोक्ष प्राप्त करून घेण्याच्या सामग्रीमध्ये सगळ्यात महत्वाचं काही असेल तर भक्ती. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी, भक्तीच सर्वात मोठी आहे. मग भक्ती म्हणजे काय? स्वस्वरूपानुसंधानम, आत्मस्वरूपाचं अनुसंधान करणं. भक्तिरित्यभिधीयते, यालाच भक्ती असं म्हटलं गेलं. आत्मरती अविरोधेन इति शांडिल्यः. एक व्यासांचं मत सांगितलं, दुसरं गर्गाचार्यांचं सांगितलं, तिसरं शांडिल्यांचं मत सांगितल्यानंतर नारद महर्षी आता स्वतःचं मत सांगतात. ही मतांतर आहेत, नाना मतभेदात, ही मतभेद आहेत. मतांतर असावीत का असू नयेत तर असावीत. वेगवेगळ्या ऋषींच्या मतामध्ये मतांतर असावीत का नसावीत हो, मतभेद म्हणत नाही, मतांतर म्हणतो. मतभेद नसावेत मान्य आहे, पण मतांतर असावीत का नाही? असावीत. बापात आणि मुलात मतभेद असावेत का नाही? असू नये. घरामध्ये आई आहे, आजी आहे, आजोबा आहेत, वडील आहेत, मुलगा आहे, बायको आहे, सून आहे, या सगळ्यांमध्ये मतभेद असावेत का? असू नयेत. असू नयेत. मतांतर असावीत का नाही? असावीत ना. मतांतर असली तर विषयाच्या संबंधात भिन्न भिन्न कंगोरे कळत जातात.
माझं असं मत आहे, तुमचं तसं आहे, त्यांचं असं आहे, आजोबा असं म्हणतात, वडील असं म्हणतात, मुलं असं म्हणतात, बायको असं म्हणते, मित्र असं म्हणतो, हे असं ते तसं. झालं काय, विचाराचे अनेक कंगरे कळत गेले. पण ही मतांतर आहेत, मतभेद नाही आहेत. भेद नसावेत, मतांतर असावे. मतांतरामध्ये विचाराला वाव असतो. मतांतरामध्ये नवीन नवीन काहीतरी त्याचे कंगोरे कळत जातात, नवीन नवीन विषय कळत जातात, वस्तूकडे बघण्याची भिन्न भिन्न दृष्टी प्राप्त होते मतांतरामध्ये. एखादी जमीन घ्यायची, वडील म्हणतात घेऊ नका, मोठा भाऊ म्हणतो घ्यायला हरकत नाही पण थोडी महाग वाटते, धाकटा भाऊ म्हणतो कुठंतरी धाडस करायचंच आहे, इथं करायला काय हरकत आहे, मित्र म्हणतो त्याच्या मागे काही राजकारण आहे का बघा, एवढ्या स्वस्तात इथं जमीन मिळणं अवघड आहे. हे काय झालं, जमीन असते एकच पण विचाराला किती वाव मिळाला, भिन्न भिन्न वाव मिळत गेले. नारद महर्षींनी सांगितलं ही मतांतर आहेत. म्हणजे या भक्तीच्या व्याख्याना इतका आहेत, पण याच्याही पेक्षा माझं एक स्वतंत्र मत आहे, तेही मी तुम्हाला सांगतो. पाराशर्य म्हणजे व्यास महर्षींना खोडायचं नाहीये, शांडिल्यांना खोडायचं नाही, गर्गाचार्यांच्या मताचा निषेध नाही करायचा, पण या मतांबरोबर आणखीन माझं एक मत आहे, ते मी तुम्हाला सांगतो भक्तीचं. काय मत आहे, नारदस्तु तद अर्पिता अखिलाचारिता. माझा मुद्दा इथे आहे. नारदस्तु तद अर्पिता अखिलाचारिता तद विस्मरणे परम व्याकुलते इति. नारद महर्षी बोलले की भक्ती भक्ती म्हणजे मला असं वाटतं भगवंताच्या चरणी आपली सगळी कर्म समर्पित करणं आणि त्याच्या विरहानं व्याकुळ होणं, याला मी भक्ती असं म्हणतो. नारद महर्षींनी स्वतःचं मत सांगितलं, स्वतःच्या ग्रंथात सांगितल्यामुळे त्यांच्या मताला शेवटचं मत म्हणून किंमत आली. प्रश्न असा निर्माण झाला की तुम्ही हे भक्तीचं स्वरूप सांगितलं गोष्ट खरी, पण वेदांताचा हा नियम आहे, जेव्हा वेदांतामध्ये एखाद्या सिद्धांताची चर्चा होते तेव्हा तो सिद्धांत मांडत असताना अन्वय आणि व्यतिरेकाने तो सिद्धांत मांडावा लागतो. सिद्धांताचा अन्वय मांडता आला पण व्यतिरेक मांडता आला नाही तर तो सिद्धांत सिद्ध होत नाही असं वेदांत बोलतो. अन्वय व्यतिरेक दोन्ही मांडता आलं पाहिजे, त्याला दृष्टांत देता आला पाहिजे. दृष्टांत जर सापडला नाही तर सिद्धांत सिद्ध होत नाही. ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये एक चर्चा आहे त्या संबंधामध्ये. ब्रह्माला दृष्टांत काय द्यायचा, त्याच्यासारखं दुसरं काय आहे, सिद्धांत दृष्टांत सापडत नाही म्हणून ब्रह्माच्या बद्दलचं सत्य होतं, अशा पद्धतीचा एक आक्षेप वेदांतावर आलेला ब्रह्मसूत्र भाष्यात चर्चा. आचार्याने त्याचंही खंडन केलं, कोणत्या पद्धतीनं तो पाठ वेगळा. परंतु अशा पद्धतीनं अन्वय व्यतिरेक दृष्टांत हे सगळ्या भूमिका मांडाव्या लागतात. आपल्याला न्यायशास्त्राच्या भाषेत जर बोलायचं झालं तर परार्थानुमान आहे. अनुमान दोन स्वार्थानुमान परार्थानुमान आपल्याला नैयायिकांकडे दिसतं. परार्थानुमान म्हणजे काय, पंचावयवी वाक्य आहे, 5 वाक्यामध्ये सिद्धांत मांडायचा. पर्वतो वन्यमान धूमत्वात, कशामुळे बाबा, कारण व्याप्ती सांगा, यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्य, असं कुठं दिसतं, यथा महानसहा. दृष्टांत आला की नाही. तुमची व्याप्ती सिद्ध करण्याकरता तुम्हाला दृष्टांत द्यावा लागेल, तुमचा सिद्धांत सिद्ध करण्याकरता दृष्टांत द्यावा लागेल तुम्हाला. नारदांना विचारलं तुम्ही भक्तीचं लक्षण आम्हाला सांगितलं पण दृष्टांत कुठे आहे त्याचा, कोणी असं आहे का, तद अर्पिता अखिलाचारिता तद विस्मरणे परम व्याकुलता, असं आहे का कोणी. नारद महर्षी सांगतात आहे ना दृष्टांत. कोण आहे असं, यथा व्रज गोपिकानाम. नारद महर्षीने मग दृष्टांत दिला. हा आहे, कोण आहे, गोकुळातल्या गोपिका. काय केलं गोपिकांनी, आपलं सगळं भगवंताला समर्पण केलं आणि त्याच्या विरहानं व्याकुळ झाल्या. आपली सगळी कर्म भगवंताला समर्पित करणं हा माझा मुद्दा आहे. गोपिकांनी केलं काय वेगळं, त्यांनी कोणतंही कर्म केलं तरी त्या कर्माचा विषय परमात्मा सोडून दुसरा झाला नाही. निजांगमपिया गोप्यो ममेती समुपासते ताभ्याम परम नमे किंचित निगूढ प्रेम भाजनम. भगवान बोलतात गोपिकांच्या वर्णनामध्ये. गोपिकांनी हातामध्ये चुडा घातला, कपाळामध्ये गंध काय हे घातलं, कपाळाला गंध लावलं, भांगामध्ये गंध आहे कुंकू लावलं, गळ्यामध्ये मंगळसूत्र धारण केलं, पायामध्ये जोडवे धारण केले, नाना पद्धतीचे अलंकार गळ्यामध्ये धारण केले. कशा करता, त्यांनी कुंकू लावलं ते स्वतःचं सौभाग्य आहे हे दाखवण्याकरता नव्हे, आम्ही सौभाग्यवती आहोत हे दाखवण्याकरता गोपिका कुंकू लावत नव्हत्या.
कुंकू न लावलेलं कपाळ बघायला भगवंताला बरं वाटणार नाही म्हणून लावत होत्या. अंगामध्ये वेगवेगळ्या रंगाचे कपडे गोपिकांनी आपल्या लज्जा रक्षणार्थ धारण नाही केले. वेगवेगळ्या रंगाचे कपडे धारण केल्यामुळे भगवंताच्या डोळ्याला सुख मिळेल म्हणून वेगवेगळ्या रंगाचे कपडे धारण केले. कोणत्या कर्माचा आलंबन परमात्मा नव्हता? सर्व कर्माचं. तदार्पिता अखिलाचारिता, सगळी कर्म भगवंताला समर्पित करता आली पाहिजेत. सगळी म्हणजे कोणती? चांगली वाईट दोन्ही. वाईट कर्मही भगवंताला समर्पित करता येतात, पण जो आतापर्यंत चांगली कर्म समर्पित करत आलेला आहे त्यालाच ती परवानगी आहे. नाही तर चोरी करायची कृष्ण अर्पण मस्तू म्हणायचं त्याला अर्थ नाही. ज्यांनी आतापर्यंत सगळी चांगली कर्म भगवंताला दिलेली आहेत त्यांनीच फक्त ते अर्पण करायचं. दूध उतू गेल्यावर कोणती बाई कृष्णार्पण म्हणते? त्याला काय करता? ते दूध उतू गेल्यावर तर कोळसा झालेला असतं, त्याला कृष्णार्पण म्हणण्यात काय अर्थ आहे? ते नाही. चांगलंही देवाला देता आलं पाहिजे, त्यालाच देवाला आपल्याकडून घडलेल्या कुकर्माचं समर्पण करण्याचा त्यालाच अधिकार आहे, सगळ्यांना नाही. अर्जुना, आपली सगळी कर्म समर्पित कर. असं केल्याने काय होईल देवा? काही नाही. सर्वत्र प्रसन्नता लाहिजे माझी, सर्वत्र माझी प्रसन्नता तुला प्राप्त होईल. कर्माच्या समर्पणाचा प्रसाद म्हणून भगवान बोलतात. तत्प्रसादात पराम शांतीम, प्रसाद शब्द वापरला, इथं प्रसन्नता शब्द वापरला. पुढच्या ओळीमध्ये लगेच प्रसन्नता शब्दाला समांतर शब्द दिला. पाठी माझ्या ये प्रसादी, माझे ज्ञान जाय सिद्धी, तेणे मिळविजे त्रिशुद्धी स्वरूपी माझ्या. प्रसाद शब्द वापरला. प्रसाद या शब्दाचा अर्थ तरी काय आहे? प्रसादे सर्व दुःखानां अनिरस्योपजायते. प्रसादे म्हणजे काय? प्रसाद शब्दाचा अर्थ काय? प्रसादाचा परिणाम काय? प्रसाद म्हणून पेढा दिला, प्रसाद म्हणून अजून काही फळ दिलं, प्रसाद म्हणून खडी साखर दिली, प्रसाद मधून फूल दिलं, प्रसाद म्हणून अजून काही एखादा दागिना दिला. प्रसाद रूपानं हे सगळं आहे, पण याला महत्व नाही. प्रसाद काय आहे? प्रसाद म्हणजे अंतःकरणाची प्रसन्नता आहे. आपण भगवंताला नमस्कार केल्यानंतर भगवंताकडून आपल्याला प्रसाद मिळतो, म्हणजे अंतःकरणाची प्रसन्नता मिळत असते. प्रसन्न अंतःकरणाने जे दिलं जातं तोच प्रसाद असतो. याचं वाटोळ व्हावं म्हणून दिलेल्याला प्रसाद म्हणत नाहीत. संस्कृतामध्ये म्हण आहे, अव्यवस्थित चित्तानाम प्रसादोपि भयंकरः. अव्यवस्थित चित्तानं दिलेला प्रसाद सुद्धा भयंकर असतो, उलट परिणाम करतो. मग या कर्माच्या समर्पणाचा प्रसाद काय मिळतो ते भगवान आधी बोलून आले त्याच अध्यायाच्या सुरुवातीला. भगवंतांनी सांगितलं, अर्जुना, सगळी कर्मफल मला समर्पित केल्यानंतर तुला काय मिळेल ते लक्षात घे. काय समर्पित करायचंय? कर्मफळ ईश्वरी अर्पे, तत्प्रसादे बोध उद्दीपे, तेथ रज्जुज्ञाने लोपे व्याळ शंका. बोध उद्दीपे, तत्प्रसादे बोध उद्दीपे. प्रसादाचा परिणाम बोधाचं उद्दीपन, बोधाची प्राप्ती, परब्रह्मस्वरूपाच्या बोधाची यथार्थ जाणीव, हाच प्रसाद. अर्जुना, तो माझ्यामुळं तुला मिळेल. मग पार्थात ये ठाई, साध्य साधन होय नाही, किंबहुना तुझं काही उरेची ना. आपलं काहीही न उरणं हे हाच भगवंताचा प्रसाद आहे. तिथं साध्य राहिलं नाही, आता साधन राहिलं नाही, कोणती त्रिपुटी राहिली नाही. सर्व कर्मे आपुली, तुवा सर्वदा मजा अर्पली, तेणे प्रसन्नता लाधली आजी हे माझी. म्हणून हा युद्धाचा प्रसंग सुद्धा तुझ्या माझ्या संवादामध्ये आडवा म्हणून उभा राहिला नाही. म्हणून मी तुला सांगतो, एक काम कर, हे ज्ञान एकदा झालं की जे सप्रपंच अज्ञान जाये, जेणे एकमी गोचर होये, ते उपपत्तीचे नि उपाये गीतारूप हे. मी अज्ञान तुझं आपुले, नानापरी उपदेशिले, तेणे अज्ञान जात सांडवले, धर्माधर्मजे. हे भगवान बोलले. ज्ञानाचा परिणाम काय? अज्ञान समूळ निवृत्त होणं आणि जेणे एक मी गोचर होय आणि परमात्मा दिसणं, ते ज्ञान. ज्ञानोबारांनी ज्ञानाची व्याख्या करताना काय भाषा वापरली आपण पहा. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम, तत्वज्ञानार्थ दर्शनम, या श्लोकाखालची पहिली ओवी आपण पहा.
तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. ज्या ज्ञानानं परमात्मा दिसतो त्याला ज्ञान म्हणा. ते वाचोनी आने भवस्वर्गादी ज्ञाने तेथ अज्ञान ऐसा मने निश्चयो केला. भवस्वर्गादी ज्ञान ज्याच्यामुळे होतात ते ज्ञान नाही, ते अज्ञानच आहे. ज्ञान एकच आहे ज्याच्यामुळे परमात्मा दिसतो. एक मी गोचर होय परमात्मा दिसे, तिथे तीच भूमिका आहे. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे गोचर होय दिसे ज्ञानास्तव. म्हणून असं जे ज्ञान आहे ते मी तुला दिलं. या ज्ञानाचा काय उपयोग करून घ्यायचा देवा? ज्ञान दिलं बरोबर आहे, त्या ज्ञानाचं काय करायचं? चातुर्मास करून 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 ज्ञान झालं, त्या ज्ञानाचं काय करायचं? लोणचं घालायचं, त्या ज्ञानाला घेऊन जायचं. त्या ज्ञानाचं काय करायचं? भगवान म्हणतात काही नाही, या ज्ञानानं एकच करायचं, येणे अज्ञान जात सांडवले धर्माधर्मजे. कसं सांडायचं? सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहंत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हे भगवान बोलले. इथपर्यंतचा एक गोश्वारा आतापर्यंत झालेल्या विचाराचा, म्हणून मी फक्त आपल्या समोर ठेवला. नाहीतर मागच्या वर्षी जे झालं ते जसंच्या तसं तुमच्या लक्षात आहे याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. बिलकुल माझ्या मनात संदेह नाही. मला पूर्ण माहिती आहे की हे जसंच्या तसं तुमच्या लक्षात आहे. अक्षरन अक्षर शब्दन शब्द लक्षात आहे. फक्त कुठून सुरू झालं होतं आणि कुठं संपलं हे माझ्याच लक्षात नव्हतं, म्हणून फक्त पूर्वपीठिका सांगितली. दुसरं काही नाही. आपल्याबद्दल, आपल्या स्मरणशक्तीबद्दल माझ्या मनात पूर्ण विश्वास आहे. आज प्रारंभ आहे. खरं म्हणजे चातुर्मासाचं सुरुवात आहे. पहिल्या प्रथमच आपलं स्वागत करायला पाहिजे, पण विषयाला प्रारंभ झाला. शेवटी का असे ना आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. भाग्य आहे, श्रोते चांगले मिळणं हे भाग्य लागतं. सुदैवानं तसं भाग्य आमच्या वाट्याला जन्मोजन्मी मिळत राहिलेलं आहे. काय जे काही असेल, पण चातुर्मास सुरू झाला ही आनंदाची गोष्ट आहे. श्रोते आपले पुन्हा एकदा 8 महिन्याच्या वियोगानंतर ते श्रोते पुन्हा दिसायला लागले की वाटतं आपण घरी आलो. दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन. बस हेच खरं आहे, दुसरं काही नाही. नाहीतर 8 महिने तुमची भेट दुर्लभच होती ना. आता पायी दर्शन झालं हे एक बरं झालं. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा चातुर्मास थोडासा नाही म्हटलं तरी कठीण जाणार आहे, कारण मागच्या चातुर्मासाच्या सुरुवातीला दादा होते. ह्या चातुर्मासाच्या सुरुवातीपासूनच तो वियोग मोठा आहे याची जाणीव माझ्याही अंतःकरणामध्ये आहे. माझा भाव आपणही जाणता मी पुन्हा ते बोलणार नाही, परंतु आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पावसाचंही स्वागत आहे. या निमित्तानं खरं आवश्यक आहे. सूचना फक्त देतो. परवाच्या दिवशीपासून वैकुंठ हसी गुरुवर्य महाराजांच्या पहिल्या पुण्यतिथीचा समारोह गजानन महाराजांच्या प्रांगणामध्ये आपण प्रारंभ करतो आहोत. सर्वांना नम्र निवेदन आहे, आपण सर्वांनी पारायणाला बसावं, ज्ञानेश्वरीचं चिंतन करावं, ज्ञानेश्वरीचं पारायण करावं. उद्या गाथा सुरू होणार आहे सकाळी. ज्ञानेश्वरीचं प्रवचनही उद्या संध्याकाळचं इथेच होणार आहे, पण परवापासून ज्ञानेश्वरी आणि गाथा हे दोन्ही त्याच मंडपामध्ये होतील. सकाळचं कीर्तन ज्यांना पत्रिका मिळाल्या नाही त्यांनी घेऊन जा, इथं तर लावलेलंच आहे. पण सर्वांनी त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, सर्वांनी त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं, भक्ती ज्ञान प्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती आहे. बाहेरगावून जी मंडळी आली आहेत त्यांच्या निवासाची, अन्नाची, जेवणाची व्यवस्था तर सगळ्यांचीच असणार आहे, प्रश्न नाही त्याचा. परंतु जी बाहेरगावून आलेली मंडळी त्यांच्या निवासाचीही व्यवस्था आहे, तर त्याही कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं. उद्या सकाळी गाथा सुरू होणार आहे. आज आपले परंपरेचे जे उत्सव आहेत, आमचं चक्री भजन, भागवत, चक्री भजन आणि ज्ञानेश्वरी याचा प्रारंभ आज झाला. आपण पंचमीला दरवर्षी करतो. उद्या सकाळपासून गाथ्याच्या चिंतनाला प्रारंभ होईल. पण उद्याचाच एक दिवस गाथा आणि उद्याचाच एक दिवस ज्ञानेश्वरी आपल्या या मंडपामध्ये होणार आहे. परवापासून मात्र सगळंच तिकडं होणार आहे. तेव्हा या सर्व कार्यक्रमांना आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी सर्वांना विनंती करतो. इथं थांबू आजच्या पुरते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुगुंडा महाराज की जय.